नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. मे महिन्याचे वाढते तापमान, सूर्यदेव आग ओकत असताना उन्हाचे रखरखाने सर्व सजीव कासावीस झाले आहेत. पाण्याविना झाडे झुडपे कोमेजून जाताना पाहत आहोत. सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे झाडे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पण अशाही परिस्थितीत लहान मोठ्या झाडांची तगमग ओळखून माळरानावर असणाऱ्या तासगाव शाळेतील एका कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापकाने उन्हाळी सुट्टीचा आनंद न घेता झाडे जगवण्याचा वसा घेतला आहे. नुकताच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय मूल्यमापन स्पर्धेत तासगाव ग्रामपंचायतने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामध्ये तासगाव विद्यामंदिरचे योगदान मोठे आहे. हातकणंगले तालुक्यातील तासगाव विद्यामंदिर या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संपतराव महादेव कांबळे हे परिसरात कौतुकाचा विषय बनले आहेत. उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेरगावी जातात. मात्र संपतराव कांबळे यांनी शाळेतील झाडावर प्रेमापोटी नियमित येणे पसंत केले आहे. शालेय परिसरात लावलेली छोटी मोठी झाडे बगीचा पाण्याविना सुकून जाऊ नये म्हणून ते स्वतः झाडांना पाणी घालत आहेत. तासगाव शाळेचा परिसर या शिक्षकांमुळे हिरवागार व जिवंत राहिलेला आहे. केवळ प्रशासकीय जबाबदारी न सांभाळता निसर्गाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव या कृतीतून त्यांनी दाखवून दिली आहे. या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये केवळ शासकीय कर्तव्य न पाळता संवेदनशील मनाने झाडांची व परिसराची देखभाल करणाऱ्या संपत कांबळे यांचे मित्रमंडळ आणि सोशल मीडिया यांच्याकडून कौतुक होत आहे. इतर शिक्षकांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. शाळेतील झाडे मुलांसाठी जपली आहेत. उन्हाळी सुट्टीत ते पाण्याविना जळून जाऊ नयेत हीच एक भावना त्यांच्या मनात आहे. निसर्ग आपल्याला खूप काही देतो, आपण त्याला थोडे पाणी देणे आवश्यक आहे, असे मत तासगाव विद्यामंदिरचे मुख्याध्यापक संपतराव महादेव कांबळे यांनी व्यक्त केले आहे.